राम ऐकताच ते थबकले. आता तुम्ही राम हे नाव घेतलं ना? कोण आहे हा राम? राघवने विचारलं. राम? राम हा टॅक्सी चालक आहे. कालच त्याची आणि माझी एका मीटिंगवरून येता येता ओळख झाली. म्हणजे काल त्याच्याच टॅक्सीमध्ये मी हॉटेलपर्यंत आलो. त्याचा नंबर मी घेऊन ठेवला होता. नेहमी कॅब करण्यापेक्षा एखादा टॅक्सी चालक हाताशी धरून ठेवावा असं मला वाटलं. तुम्ही आता कुठे चालला आहात मीटिंगसाठी? राघवने विचारलं. मी दादर वेस्टला. का? काय झालं? काही झालेलं नाही. एक 10 मिनटं उशीर झाला तर चालेल ना तुम्हाला? कारण आम्हाला जरा या राम ड्रायव्हरची चौकशी करायची होती. काही हरकत तर नाही ना तुमची? राघवने विचारलं. नाही नाही, काही हरकत नाही. अर्ध्या तासात राम टॅक्सी चालक आला. ते तिघेही त्याच स्थानापन्न झाले. बसल्या बसल्या टॅक्सी चालकाची इन्स्पेक्टर नाईकांनी चौकशी सुरू केली. का रे राम ना तुझं नाव? दादरला एका टॅक्सी चालकाचा खून झाला हे माहिती असेलच ना तुला? कधी झाला? टॅक्सी चालकाने विचारलं. 5 दिवसांपूर्वी. वसंत आहे त्याचं नाव. तू ओळखतो का त्याला? इन्स्पेक्टरांनी विचारलं. नाही बुवा. मी महिना झाला टॅक्सी चालवायला सुरू केल्यापासून. आधी मी माहीमला एका गॅरेजमध्ये काम करत होतो, त्यामुळे फारशा ओळखी झाल्या नाहीत माझ्या. म्हणजे तू छगन आणि सुरेशला पण ओळखत नाही? कमाल आहे. नाही सर, पण हे सगळं तुम्ही मला काय विचारत आहात? इन्स्पेक्टर नाईकांच्या सिव्हिल ड्रेसमुळे ते कोण आहेत हे त्याला कळलं नाही. तेव्हा इन्स्पेक्टरांनी त्याला त्यांचं आयडेंटिटी कार्ड दाखवलं. ते बघून तो थोडा घाबरला. सर, माझा यात काहीच संबंध नाही. हातावर पोट असणारा, बालबच्चे असणारा माणूस मी. कोणाचा खून करणं माझ्यासारख्या पापभिरू माणसाला झेपण्यासारखं नाही आहे सर. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, राम पोटतिडकीने सांगत होता. ठीक आहे, तुझा संबंध आहे की नाही हे आपण नंतर बघू. आधी तुझं आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ दाखव आणि ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा दाखव. इन्स्पेक्टर नाईकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच्या तिन्ही डॉक्युमेंट्सचे फोटोज काढून घेतले. तसेच एका पेनवर त्याच्या नकळत त्याच्या बोटांचे ठसेसुद्धा घेतले. तेवढ्यात त्यांना एक फोन आला. काय? हो, लगेच येतो, असं म्हणून त्यांनी घाईने टॅक्सीचे दार उघडले. ते दोघे उतरले. त्यांनी राजनला पुढे जायची खूण केली. काय झालं सर? काही सिरियस आहे का? राघवने विचारलं. आणखी 3 टॅक्सी चालक त्यांच्या टॅक्सीत विषबाधेने मरण पावलेले आहेत. आपल्याला घटनास्थळी अर्जंट पोचावं लागेल, इन्स्पेक्टर नाईक घाईघाईने म्हणाले. साधारण दादर ईस्ट टॅक्सी डेपोपासून 4 किलोमीटरवर 3 टॅक्सीज एकमेकांपासून 10-12 पावलांच्या अंतरावर उभ्या होत्या. तिन्ही टॅक्सी चालक स्टेअरिंगवर मान टाकून निपचित पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता आणि चेहरा काळा ठिक्कर पडला होता. 3 पैकी 2 टॅक्सीमध्ये पॅसेंजर बसले होते. तिसऱ्या टॅक्सीत मात्र ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणी नव्हतं. 3 पैकी सुभाष नावाच्या टॅक्सी चालकाच्या टॅक्सीला स्टेअरिंगला ई अल्फाबेटचे स्टिकर लागलेले होते. बाकीच्या 2 टॅक्सी चालकांच्या टॅक्सीत मात्र असे स्टिकर सापडले नाहीत. ज्या 2 टॅक्सीमध्ये पॅसेंजर होते त्यांच्या म्हणण्यानुसार बाकीच्या 2 टॅक्सी चालकांनी सुभाषच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी पिलं आणि लगेच 5 मिनिटात ते दोघे बेशुद्ध पडले. सुभाषने सुद्धा त्याच्या बाटलीतील पाणी पिलं आणि तो सुद्धा लगेच बेशुद्ध पडला. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि तिघांनाही घेऊन गेली. तुमच्यापैकी कोणी या टॅक्सीमध्ये कोण गिऱ्हाईक बसलं होतं हे बघितलं का? राघवने सुभाषच्या टॅक्सीकडे बोट करून इतर 2 टॅक्सीमधल्या पॅसेंजर्सना विचारलं. नाही, ही टॅक्सी रिकामीच होती. फक्त ड्रायव्हरच होते टॅक्सीमध्ये, दोन्ही पॅसेंजर म्हणाले. त्या दोन्ही पॅसेंजर्सची आवश्यक ती माहिती घेऊन त्यांना जायला सांगण्यात आलं. टॅक्सी चालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मृत्यू त्याच विषाने झाला होता. पाण्याच्या बाटलीवर सुभाष आणि त्या 2 टॅक्सी चालकांव्यतिरिक्त कोणाचेही बोटांचे ठसे नव्हते. खुनी बराच चलाख होता. प्रत्येक वेळेस त्याने आपले बोटांचे ठसे येऊ नये म्हणून बरीच खबरदारी घेतलेली दिसत होती. फक्त वसंतच्या मृत्यूच्या वेळेस मात्र बाटलीवर बोटांचे ठसे सापडले होते. सर, आत्तापर्यंत खुन्याने बदला घेण्याच्या दृष्टीने 4 खून केले आणि 2 जण हकनाक मेलेले आहेत. अजून 2 खून करण्याची खुन्याची नक्कीच तयारी असणार असं मला वाटते. ते कसं काय? इन्स्पेक्टर चमकूत म्हणाले. कारण आत्तापर्यंत मिळालेल्या स्टिकर्सवरून आपण खुन्याचं नाव राम असेल असा अंदाज लावला होता.
पण या सुभाषच्या टॅक्सीत हे स्टिकर सापडले असल्याने मला वाटते खुनी राम नसून रमेश असावा. हां, अगदी बरोबर. पण आता पुढचा खून कोणत्या टॅक्सी चालकाचा पडणार हे आपण कसं काय ओळखणार? त्यावरही एक उपाय आहे. पहिल्यापासून मला या मृत टॅक्सी चालकांच्या टॅक्सी नंबरमध्ये काहीतरी संबंध आहे असं वाटते. त्याचा जरा अभ्यास केला तर काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटते. मी माझ्या हॉटेल रूमवर जातो आणि याचा अभ्यास करतो, राघव म्हणाला. ठीक आहे, काही कळलं की तत्काळ मला कळव. हो सर, नक्कीच. राघव त्याच्या हॉटेल रूममध्ये गेला. एका कागदावर त्याने क्रमाने 4ही टॅक्सी नंबर्स लिहिले. मृत वसंतच्या टॅक्सीचा नंबर होता MH01802211. मृत छगनच्या टॅक्सीचा नंबर MH01802212. मृत सुरेशच्या टॅक्सीचा नंबर MH01802216. तर मृत सुभाषच्या टॅक्सीचा नंबर होता MH01802221. म्हणजेच वरील टॅक्सी नंबर लक्षात घेता आणि त्यांच्यामधील कमी अंतर बघता उरलेल्या 2 टॅक्सी चालकांच्या टॅक्सीचे नंबर्स हे MH01802222 ते MH01802235 पर्यंत असण्याची शक्यता होती. राघवने लगेच इन्स्पेक्टर नाईकांना फोन करून कळवलं. सर, हे 4ही टॅक्सी नंबर्स मी बघितले आहेत. या 4ही नंबर्समध्ये फारसं अंतर नाही आहे. त्यामुळे सावध राहण्याच्या दृष्टीने MH01802222 ते MH01802235 या रेंजमधील टॅक्सी चालकांपैकी दादर ईस्ट डेपोवरून कोणत्या टॅक्सी निघतात ते एकदा तपासून बघावं लागेल. ठीक आहे, मी ते तपासतो आणि तुला कळवतो. थोड्या वेळाने राघवला इन्स्पेक्टर नाईकांचा फोन आला. हॅलो राघव, तू दिलेल्या रेंजनुसार दादर ईस्ट डेपोवरून MH01802224 2229 2231 2234 या 4 टॅक्सीज रोज कामावर निघतात. त्यापैकी MH01802224 या टॅक्सीचा चालक आहे राजेश. MH01802229 या टॅक्सीचा चालक मदन आहे. MH01802231 या टॅक्सीचा चालक अक्षय आहे. आणि MH01802234 या टॅक्सीचा चालक विनोद आहे, इन्स्पेक्टर म्हणाले. ओके सर, तुम्ही यांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलवा. मी लगेच येतो तिकडे. असं म्हणून राघव पोलीस ठाण्यात जायला निघाला. आता हे 4 जणं जी माहिती देतील त्यावर सगळं अवलंबून होतं. इन्स्पेक्टर सरांनी 4ही टॅक्सी चालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. धंद्याच्या टाईमला बोलावलं म्हणून त्यांची कुरकुर सुरू होती. पण जेव्हा त्यांना इथे बोलावणं किती महत्त्वाचं आहे यावर तुमचा जीव अवलंबून आहे असं सांगितल्यावर त्यांना त्याचं गांभीर्य पटलं. सगळ्यात आधी टॅक्सी नंबरच्या क्रमानुसार राघवने राजेशला चौकशीसाठी केबिनमध्ये बोलावलं. राजेश 6 फूट उंच, सावळा, डाव्या गालावर चामखीळ असलेला, तोंडात पानाचा तोबरा भरलेला, तांबारलेल्या डोळ्यांचा 50शीचा इसम होता. राघवने त्याला समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. विचारा साहेब, काय विचारायचं ते. असं अचानक का बोलावलं इथे आम्हाला? राजेशने विचारलं. मागच्याच आठवड्यात 3 टॅक्सी चालकांचा मृत्यू झाला आणि आज 3 टॅक्सी चालकांचा मृत्यू झाला, हे तुम्हाला माहितीच असेल, राघवने विचारलं. हो साहेब, त्यापैकी वसंत माझा मित्रच होता. आज मेलेला सुभाष वसंतच्या ओळखीचा होता. हे काय चाललं काही कळत नाही साहेब. कोणीतरी हे सूड घेण्यासाठी नक्की करत आहे, राजेशने म्हटलं. अच्छा, म्हणजे वसंत तुझा मित्र होता आणि सुभाष वसंतचा मित्र होता. ही चांगली माहिती सांगितली तुम्ही. पण कोणीतरी सूड घेते असं का वाटते तुम्हाला? तुम्ही कोणाचं काही वाईट केलं होतं का? राघवने विचारलं. राघवने असं म्हणताच राजेश थोडा गडबडला, पण लगेच कपाळावरील घाम हात रुमालाने निपटीत बोलू लागला. नाही साहेब, मी कधीच कोणाचं वाईट नाही केलं. बाकी वसंत आणि सुभाषच्या बाबतीत मला काही फारसं माहीत नाही. ठीक आहे, बाकी जे मृत टॅक्सी चालक आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? नाही साहेब, बाकीच्या कोणाला मी ओळखत नव्हतो. ठीक आहे, काही दिवस तुम्हाला सावध राहावं लागेल. स्वतःच्या किंवा इतरांच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी पिणे काही दिवस टाळा, जोपर्यंत गुन्हेगाराचा पत्ता लागत नाही तोपर्यंत. हो साहेब, हे मी लक्षात ठेवलेलं आहे, कारण वसंतचा मृत्यू बाटलीतील विषारी पाण्यामुळे झाला हे मला वर्तमानपत्रावरून कळलं. बरं, आता जे बाहेर 3 जणं बसलेले आहेत त्यांच्यापैकी कुणाला तुम्ही ओळखता का?
नाही साहेब. ठीक आहे, जा तुम्ही. बाहेर मदन नावाचा इसम असेल त्याला आत पाठवा, राघवने सांगितलं. मदन आत आला आणि त्याच्यासोबत गुटख्याचा दर्प हवेत मिसळला. 5 फूट 4 इंच, वर्णकाळा, चेहऱ्यावर देवीचे वण, साधारण 40शीचा. मदन, तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या टॅक्सी चालकांच्या मृत्यूबद्दल काही माहिती असेल तर सांगा. कोणावर संशय असेल तर, किंवा मृत व्यक्तींपैकी ओळखीचं कोणी असेल तर सांगा, राघवने विचारलं. मेलेल्या टॅक्सी चालकांबद्दल तर मला माहिती नाही, पण बाहेर बसलेला विनोद माझा बालमित्र आहे, मदन म्हणाला. तुमच्या मते हे एकापाठोपाठ टॅक्सी चालकांचे मृत्यू होण्याचं कारण काय असावं? कोण करत असावं हे सगळं? कोण सूड घेत असावं? राघवने विचारलं. मला नाही वाटत सर कोणी सूड घेत असेल. कुठल्या तरी सार्वजनिक नळावरून एखाद्या टॅक्सीवाल्याने पाणी भरलं असेल आणि त्यातून विषबाधा झाली असेल. एकाच्या बाटलीतील पाणी अनेकांनी पिलं असेल, म्हणून इतरांनासुद्धा विषबाधा झाली असेल, मदन म्हणाला. नाही, तुम्ही म्हणता तेवढं सोपं नाही आहे. एकाच प्रकारच्या विषयामुळे या सगळ्या टॅक्सी चालकांचा मृत्यू झाला आहे आणि हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. सध्या तुम्ही बाहेर बसा आणि विनोदला पाठवून द्या. विनोद आला. 5 फूट 2 इंच उंची, सावळा वर्ण, मदनच्याच वयाचा. त्यालाही तेच प्रश्न विचारले, पण त्याला काहीही फारशी माहिती नव्हती. त्यानंतर अक्षयची चौकशी केली. अक्षय 5 फूट 10 इंच, गोरा, 35शीचा इसम होता. बोला, आपल्याला मृत टॅक्सी चालकांबद्दल काही माहिती आहे का? हो सर, आज टॅक्सी चालक सुभाष ज्याचा मृत्यू झाला तो माझा मित्र होता. अच्छा, हे कोण करत असावं याचा काही अंदाज आहे का तुम्हाला? म्हणजे कोणावर संशय वगैरे? काही अंदाज लागत नाही साहेब. आम्ही हातावर पोट असलेली माणसं. आमच्या जीवावर कोण उठलं असेल आणि का, काही कळत नाही. भूतकाळात तुमच्या मित्राकडून कोणाला नुकसान झालं असेल आणि म्हणून त्याने तुमच्या मित्राचा बदला घेतला असेल, असं काही असू शकेल, नाही का? राघव त्याच्याकडून माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत होता. राघवने असं म्हणताच अक्षय थोडा अस्वस्थ झाल्यासारखा वाटला. तो नक्कीच काहीतरी लपवत होता. नाही सर, मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. ठीक आहे, बाहेर बसा तुम्ही. राघवने सगळ्या टॅक्सी चालकांना बाहेर बसवलं. तेवढ्यात इन्स्पेक्टर नाईक केबिनमध्ये आले. काही कळलं का यांच्याकडून? हो सर, मला वाटते राजेश आणि अक्षयच्या जीवाला धोका आहे. कारण राजेश हा मृत वसंतचा मित्र आहे, तर अक्षय हा मृत सुभाषचा मित्र आहे. वसंत, छगन, सुरेश, सुभाष, राजेश आणि अक्षय यामध्ये काहीतरी लिंक आहे. मदन आणि विनोद या दोघांचा या प्रकरणाशी संबंध नाही असं सध्या वाटते. आता पुढे काय करायचं? खुनी कोण असेल ते कसं कळणार? आता आपल्याला राजेश आणि अक्षयच्या टॅक्सीमध्ये स्पाय कॅमेरे लावावे लागतील, जेणेकरून त्यांच्या टॅक्सीमध्ये कोण कोण बसते त्यांच्या हालचालींवर आपण नजर ठेवू शकू, राघवने म्हटलं. मदन आणि विनोदला जायला सांगून राघवने अक्षय आणि राजेशच्या टॅक्सीमध्ये कोणाला दिसणार नाही असे, पण टॅक्सीतील विशेष करून मागच्या सीटवरचे पूर्ण दृश्य दिसेल असे 2 स्पाय कॅमेरे लावले आणि त्यांना सावध राहायला सांगून कामावर जायला सांगितलं. आता वाट होती रात्रीची, कारण दिवसभराचे टॅक्सी चालवण्याचे काम आटोपून अक्षय आणि राजेश रात्री पोलीस ठाण्यात येणार होते आणि राघवला स्पाय कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेली माहिती बघायला मिळणार होती. ते गेल्यावर इन्स्पेक्टर राघवला म्हणाले, काय होते काय माहीत, आत्ताच कमिशनर सरांचा फोन आला होता. लवकरात लवकर गुन्हेगार शोधणं आवश्यक आहे. आज उद्यापर्यंत कळेलच असं मला वाटते, बघू, राघवने म्हटलं. रात्री राजेश आणि अक्षयच्या टॅक्सीमध्ये लावलेले स्पाय कॅमेरे राघवने तपासले. त्यात काही आढळलं नाही. पुन्हा दुसऱ्याही दिवशी टॅक्सीमध्ये त्यांच्या स्पाय कॅमेरे लावले गेले. तसेच सकाळी डेपोतून निघाल्यावर 5 किलोमीटरवर कोणी सोडून मागत असेल तर सावध राहा असं राघवने त्या दोघांना सांगितलं. टॅक्सीमधल्या बाटलीतील पाणी चुकूनही पिऊ नका व कोणाला देऊ नका असंही त्याने सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30च्या सुमारास राजेशचा राघवला फोन आला. साहेब, आत्ताच एका व्यक्तीला मी डेपोजवळून बरोबर 5 किलोमीटरवर एक पत्ता आहे तिथे सोडलं. अच्छा, त्याआधी टॅक्सी सोडून तुम्ही कुठे बाहेर गेले होते का? हो सर, त्या गिरायकाने मला सुटे पैसे आणण्यासाठी दुकानात पाठवलं होतं, पण 5 मिनिटातच मी आलो वापस. ठीक आहे, आता त्या व्यक्तीच्या नकळत ती व्यक्ती कुठे जाते हे बघा. तोपर्यंत मी पोचतोच तिकडे. मला तुमचे लोकेशन शेअर करा, राघवने म्हटलं.
राघवने लगेच आवरून इन्स्पेक्टर नाईकांना फोन केला आणि तो पोलीस ठाण्यात पोचला. तिथून ते दोघे राजेश जिथे होता तिथे पोचले. ते बरोबर गुन्हेगार व्यक्ती ज्या इमारतीत शिरली होती त्याच्या बाहेर थांबले. राजेशच्या कारमध्ये राघवने स्पाय कॅमेरा चेक केला आणि अपेक्षित असलेली सगळी माहिती त्याला रेकॉर्डिंगमधून मिळाली. स्टेअरिंगला सुद्धा अपेक्षित असे एस अल्फाबेटचे स्टिकर सापडले. म्हणजे त्याचा संशय खरा होता. गुन्हेगाराला 5वा बळी राजेशचाच घ्यायचा होता. राजेशच्या टॅक्सीतली पाण्याची बाटली फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना थांबणं गरजेचं होतं. राजेशला त्याच्या कामावर जायला सांगून राघव व इन्स्पेक्टर नाईक तोपर्यंत बाहेर जीपमध्ये बसून राहिले. काही वेळाने फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला. ज्या विषाने वसंत, छगन, सुरेश, सुभाष आणि आणखी 2 टॅक्सी चालक मृत्युमुखी पडले होते तेच विष राजेशच्या पाण्याच्या बाटलीत मिसळलेलं होतं. म्हणजे स्पाय कॅमेऱ्यात असलेली व्यक्तीच गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं होतं. आता एवढ्या मोठ्या इमारतीत ही व्यक्ती कुठे गेली असेल? सगळ्यांचे दार ठोठावून विचारावं लागणार, इन्स्पेक्टर म्हणाले. स्पाय कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमधून मी हा माझ्या मोबाईलवर फोटो काढला आहे. पहिल्या मजल्यापासून सुरुवात करू आपण. जर ती व्यक्ती इथेच नेहमी राहणारी असेल तर कोणीही ओळखेल तिला, राघवने सांगितलं. हो बरोबर, चल जाऊ. इन्स्पेक्टर नाईक व राघवने पहिल्या मजल्यावरच्या पहिल्या फ्लॅटची डोअरबेल दाबली. त्याबरोबरच एक स्त्री बाहेर आली. त्यांनी तो फोटो त्या स्त्रीला दाखवला. तो फोटो त्यांनी दाखवताच त्या स्त्रीने 7व्या फ्लोअरवरचा पहिला फ्लॅट असं त्यांच्याकडे संशयाने बघत सांगितलं. त्यानंतर त्या दोघांनी 701 फ्लॅटची बेल दाबली. कोणी दार उघडलं नाही. पुन्हा 1-2दा बेल वाजवल्यावर बाजूच्या फ्लॅटमधून एक तरुणी बाहेर आली. कोण हवं आहे आपल्याला? या फ्लॅटमध्ये जे राहतात त्यांच्याशी काम आहे, राघवने सांगितलं. ती मुलगी आत तिच्या फ्लॅटमध्ये बघत म्हणाली, सरला काकू, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे. कोण आलं आहे असं म्हणत एक 50 वर्षांची महिला बाहेर आली. सरला मॅडम, 6 खुनांच्या आरोपाखाली तुम्हाला अटक करण्यात येत आहे. इन्स्पेक्टर नाईकने असं म्हणूनही त्या बाई अगदी निर्विकार होत्या. त्यांना कोणताच धक्का बसला नाही. कदाचित त्यांना हे सगळं अपेक्षित होतं. पण त्या घरातील एक मुलगी मोठ्याने, स्मिता बाहेर ये लवकर, असं म्हणाली. त्याबरोबर दुसरी एक मुलगी आतून आली आणि दोघीही कावऱ्या बावऱ्या नजरेने बघू लागल्या. त्यांच्याकडे बघत सरलाबाई म्हणाल्या, रचना, स्मिता, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या घरी चला. भीती वाटत असेल तर घरात जा, दारा लावून घ्या. सरलाबाईंनी असं म्हणताच त्या म्हणाल्या, नाही काकू, आम्ही तुमच्या घरी येतो. हे इन्स्पेक्टर का आलेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ते सगळे सरलाबाईंच्या मागोमाग त्यांच्या घरी गेले. तिथे बसल्यावर सरलाबाईंनी त्यांना चहा कॉफी वगैरे पाहिजे का म्हणून औपचारिकतासुद्धा पूर्ण केली. त्यांच्या चेहऱ्यावर जराही भीतीचे, पश्चातापाचे भाव नव्हते. नको मॅडम, चहा कॉफी काहीच नको. हे तुम्ही का केलं एवढं सांगा, राघवने विचारलं. ते तर मी सांगणारच आहे, पण आणखी एक खून झाल्यावर तुम्ही आले असते तर फार बरं झालं असतं. अक्षय विनाकारण सुटला, सरलाबाई निर्विकारपणे म्हणाल्या. म्हणजे तुम्हाला मान्य आहे तुम्ही खून केले ते? इन्स्पेक्टर नाईकांनी विचारलं. हो, मला मान्य आहे आणि मला अटक होणार हे सुद्धा अपेक्षित होतं. पण एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. अजून माझा बदला पूर्ण व्हायचा आहे. पण तुम्हाला हे सगळं कसं काय कळलं? सरलाबाईंनी विचारलं. त्यांनी असं म्हणताच राघवने त्यांना स्पाय कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग दाखवलं. पण हे सगळं एखाद्या टॅक्सीमधल्या गिरायकानेच केलं असं कसं काय कळलं तुम्हाला? सरलाबाईने विचारलं. कारण तुम्ही जेव्हा वसंताच्या पाण्याच्या बाटलीत विष मिसळलं तेव्हा तुमच्या बोटांचे ठसे त्यावर आले. तेव्हा ते ठसे आम्ही सगळ्यांच्या बोटांच्या ठशांशी जुळून बघितले. पण ते कोणाशीच जुळले नसल्याने शेवटी एकच शक्यता होती की टॅक्सीमधल्या एखाद्या गिरायकानेच हे केलं असू शकते. त्यानंतर इतर टॅक्सी चालकांचा मृत्यू त्याच पद्धतीने झाला असल्याने मला हे सूड घेण्यासाठीच कोणीतरी करत असावं असं वाटलं. त्यात प्रत्येक वेळेस तुम्ही टॅक्सी डेपोतून सुटली की त्यात बसल्या आणि तुमच्या घराजवळ उतरल्या, जे डेपोपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. जेव्हा मी टॅक्सी मीटर रीडिंग बघितले तेव्हा मला ते संशयास्पद वाटलं. म्हणून आज मी राजेशला कोणी 4 ते 5 किलोमीटरवर सोडून मागत असेल तर सावध राहा असं सांगितलं आणि ती व्यक्ती जिथे जाते तिथलं लोकेशन शेअर करायला सांगितलं आणि आम्ही इथे पोचलो, राघवने सगळं सांगितलं. म्हणजे राजेश मेला नाही? सरलाबाईंनी खूप आश्चर्याने विचारलं. नाही,
आज जेव्हा तुम्ही त्याला सुटे पैसे आणण्यासाठी दुकानात पाठवलं तेव्हाच तो सावध झाला आणि त्याने बाटलीतील पाणी पिलं नाही, राघवने सांगितलं. अरे रे, म्हणजे राजेश आणि अक्षय दोघे सुटले, सरलाबाई हळहळत म्हणाल्या. पण का केलं असं तुम्ही, तेही या वयात? कारण काय? कशाचा बदला? राघवने त्यांना विचारलं. राघवला फारच धक्का बसला होता की एवढी सुशिक्षित सरळमार्गी महिला एवढं भीषण कृत्य कसं काय करू शकते. 10 वर्षांपूर्वी माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर माझा धाकटा भाऊ माझ्याकडे इथे मुंबईला गावाहून नोकरीनिमित्त आला होता. रमेश त्याचे नाव. शिक्षण फारसे झाले नव्हते, म्हणून शेवटी त्याने इथेच टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. आधी त्याने वर्षभर भाड्याने टॅक्सी घेऊन चालवली. एकाच डेपोतून काम करणारे असल्याने या वसंत, छगन, सुरेश, सुभाष, राजेश आणि अक्षयची त्याची ओळख झाली. मधून हे सगळे आमच्याकडे माझ्या भावासोबत यायचे. माझ्या मिस्टरांना रमेशने टॅक्सी चालवणं आणि त्याच्या मित्रांना घरी घेऊन येणं आवडत नव्हतं, पण ते काही बोलायचे नाहीत. आणि रमेशचे मित्र आहेत म्हणून मी सुद्धा काही बोलायची नाही. एका वर्षाने रमेशने हप्त्यावर नवीन टॅक्सी घेतली. त्याच्या मित्रांनीसुद्धा त्याच दरम्यान स्वतःच्या टॅक्सीज खरेदी केल्या. त्या दिवशी आमच्याकडे सगळे जमले होते. या सगळ्यांच्या टॅक्सीचे नंबरसुद्धा थोड्याफार फरकाने एका क्रमातच होते, त्यामुळे ते माझ्या चांगलेच लक्षात राहिले. रमेशचा टॅक्सीचा व्यवसाय उत्तम सुरू होता. रमेशच्या या सगळ्या मित्रांना नाही ते व्यसनं होते, पण रमेश मात्र त्यापासून अलिप्तच राहिला. पण शेवटी असंगाशी संग, प्राणाशी गाठ ही म्हण खरी ठरली. एका रात्री रमेश घरी नेहमीप्रमाणे आलाच नाही. रात्री 2 वाजता पोलीस स्टेशनमधून फोन आला, रमेशला अटक केली म्हणून. मी आणि माझे यजमान आम्ही पोलीस ठाण्यात पोचलो. तिथे रमेशची दुरावस्था बघून मला भडभडून आलं. रमेशने मला सगळं सांगितलं. रात्री घरी परतत असताना याचे 6 मित्र त्याला एका ठिकाणी भेटले आणि याच्याशी बोलता बोलता त्यांनी याच्या टॅक्सीच्या डिक्कीत एका तरुणीचा मृतदेह केव्हा ठेवला हे रमेशला कळलंच नाही. जेव्हा त्या तरुणीच्या कुटुंबियांनी तिच्या हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली तेव्हा त्यांच्या तपासात त्या मुलीच्या पर्समधील फोनच्या GPS मुळे रमेशच्या टॅक्सीचे लोकेशन कळले आणि रमेशला अटक झाली. त्या तरुणीवर कुकर्म करून तिचा मृतदेह रमेशच्या टॅक्सीमध्ये टाकून या 6 जणांचे समाधान झाले नाही, तर त्यांनी रमेशच्या विरोधात साक्षसुद्धा दिली. त्यामुळे रमेशला फाशी जाहीर झाली. रमेशने फाशी जाण्याच्या आधीच जेलमधील उंदीर मारण्याचे जालिम वेश पिऊन आत्महत्या करून टाकली. माझा नवरा हार्ट पेशंट असल्याने पोलीस स्टेशनच्या चक्रा करता करता त्याला एक दिवस तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते मरण पावले. माझा भाऊ, माझा नवरा या 6 नराधमांमुळे माझ्यापासून कायमचे दूर झाले होते. तेव्हापासून जोपर्यंत या 6 जणांना ज्या विषयाने माझा भाऊ मेला त्याच विषयाने मारत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा मी पण केला होता. आज माझा भाऊ मरून 7 वर्षे झालीत. गेल्या 7 वर्षात सूड सूड आणि सूड हा एकच विचार माझ्या डोक्यात होता. त्याच आठवणींनी मला घुसमट होऊ लागली, म्हणून मी जुनं घर विकून इथे हे घर घेतलं. माझा भाऊ मेल्यानंतर हे 6 जण काही वर्षे कुठे गायब झाले होते माहीत नाही, पण महिन्याभरापूर्वी या 6 जणांचा मला पत्ता लागला आणि मी माझा सूड पूर्ण करायचं ठरवलं. महिन्याभरापूर्वी असंच एका ठिकाणी जाण्यासाठी योगायोगाने मला वसंतची टॅक्सी मिळाली. त्याच्या नकळत मी त्याच्यावर लक्ष ठेवू लागली. हळूहळू बाकी 5 जणसुद्धा त्याच डेपोतून काम करतात हे मला कळलं आणि मग मी टॅक्सीच्या नंबरच्या क्रमाने एकेकाला मारणं सुरू केलं. प्रत्येकाला मी त्याच उंदीर मारण्याच्या विषयाने मारलं ज्या विषयाने माझ्या भावाने आत्महत्या केली होती. प्रत्येक वेळेस मी माझ्या घराजवळ असलेल्या मिठाईच्या दुकानातून या टॅक्सी चालकांना सुटे पैसे आणण्यासाठी पाठवायची आणि तेवढ्या वेळात त्यांच्या पाण्याच्या बाटलीत विष मिसळायची. आणि प्रत्येक वेळेस स्वतःशी खुणगाठ पाडण्यासाठी मी माझ्या भावाच्या नावाच्या स्पेलिंगचे एक अल्फाबेटचे स्टिकर स्टिअरिंगला चिकटवायची. या सगळ्या 2 टॅक्सी चालक हकनाक मेले याचं मला खूप दुःख आहे, सरलाबाई म्हणाल्या. इतर 2 हकनाक मेले हे तुम्हाला कसं काय कळलं, इन्स्पेक्टर नाईकांनी विचारलं. ते मी वर्तमानपत्रात वाचलं त्यामुळे मला कळलं, सरलाबाई म्हणाल्या. तुमच्या म्हणण्यानुसार हे 6 जण तुम्हाला ओळखायचे, मग जेव्हा तुम्ही यांच्या टॅक्सीमध्ये बसल्या तेव्हा यांच्यापैकी तुम्हाला कसं काय कोणी ओळखलं नाही, राघवने विचारलं. कारण माझ्या भावाचं आणि नवऱ्याचं अशा तऱ्हेने मृत्यू झाल्यावर मी सारखी रडत राहिल्यामुळे मला डोळ्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुठेही बाहेर पडताना मी डोळ्याला मोठा गॉगल
आणि चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळते, म्हणून ते मला ओळखू शकले नाही. पण टॅक्सी चालक सुटे पैसे आणण्यासाठी जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा मी गॉगल स्कार्फ काढून बाटलीत विष मिसळायची आणि ते येण्याआधी पुन्हा गॉगल आणि स्कार्फ चेहऱ्यावर लावून घ्यायची. चला सरला मॅडम, तुमचं सगळं जरी खरं असलं तरी तुम्ही केलेलं कृत्य हा गुन्हाच असल्याने तुम्हाला आता जेलमध्ये यावंच लागेल. आता राहिला प्रश्न राजेश आणि अक्षयचा. त्यांना कसं फासावर चढवायचे हे काम आता माझ्याकडे लागले, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. सरलाबाईंच्या जवळ बसलेल्या रचना आणि स्मिता रडू लागल्या. शांत व्हा मुलींनो, मला आज ना उद्या मरायचंच होतं. ना मला मुलबाळ आहे ना कोणी. तुम्ही माझ्यासाठी रडू नका. सध्या तुम्ही ज्या घरात राहत आहात तिथून तुम्हाला कोणीही बाहेर काढणार नाही. जोपर्यंत राहाल तोपर्यंत राहा. त्यानंतर ही दोन्ही घरं मी धर्मदाय संस्थेला दान केलेली आहेत. माझ्या मृत्यूपत्रात मी हे सगळं लिहून आमच्या वकिलांकडे कधीच देऊन ठेवलं आहे. इन्स्पेक्टर नाईकांना आणि राघवला त्यांच्यासोबत सरलाबाईंना जेलमध्ये घेऊन जावं लागलं. त्यांच्या बिल्डिंगमधले सगळे लोक रस्त्यावर जमा होऊन बघत होते. जेलमध्ये राजेश आणि अक्षयलासुद्धा बोलावण्यात आले. सरलाबाई समोर दिसताच त्यांची बोबडी वळली. पोलिसांनी 3rd डिग्री देताच त्यांनी 7 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा कबूल केला. सरलाबाईंनी तसेच राजेश आणि अक्षय यांनी केलेला गुन्हा सिद्ध झाला. त्या तिघांना फाशी घोषित झाली. सरलाबाईंनी त्यांच्या शेवटच्या इच्छेत त्यांच्या आधी राजेश आणि अक्षयला फाशी देण्यात यावी असे सांगितले. त्याप्रमाणे राजेश आणि अक्षयला आधी मरेपर्यंत फाशी देण्यात आली. मग त्या दोघांचे मृतदेह बघून समाधान झाल्यावर दुसऱ्या दिवशी सरलाबाईंना फाशी देण्यात येणार होती. पण सकाळी हवालदारने बघताच त्याला कळलं की सरलाबाईंनी तेच उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली होती. हे सगळं बघून मला खूप नैराश्य आलेलं आहे सर. एक चांगलं कुटुंब निस्तनाभूत झालं, राघव म्हणाला. माझं तर डोकंच बधीर झालेलं आहे. लोक असा कायदा हातात का घेतात? का स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतात? इन्स्पेक्टर नाईक डोक्याला हात लावत म्हणाले. कायदा का हातात घेतात म्हणण्यापेक्षा त्यांना कायदा का हातात घ्यावा लागतो, कारण न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास राहिलेला नसतो. तात्काळ न्याय मिळेल ही आशाच मावळली असते म्हणून, राघव म्हणाला. ते खरंच आहे. एक दुर्दैवी कटू सत्य, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. प्रकरण सुटले होते. राघव परतीच्या प्रवासाला लागला होता, पण त्याच्या डोक्यातून ते विचार काही केल्या जायला तयार नव्हते. ही कथा इथेच समाप्त होते आहे. कथा आवडल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.